विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या मराठीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केलाय। ट्विट करत मनसे अध्यक्षांनी नार्वेकरांवर टीकास्त्र डागलेला आहे। नार्वेकरांना दीनानाथ मंगेशकर, दीनदयाल उपाध्याय ही माहीत नाहीये। पद्मविभूषण आशाताई भोसलेंच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडताना राहुल नार्वेकरांनी मराठीची चिरफाड केल्याचं राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे। मंगेशकर यांच्या पद्मविभूषण आशाताई भोसलेंच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडताना विधानसभा अध्यक्ष श्री राहुल नार्वेकर यांनी ज्या पद्धतीनं मराठी भाषेची चिरफाड केली आहे आणि कागदावर लिहून दिलेलं मराठी पण त्यांना वाचता येत नाही हे पाहून संताप, उद्वेग दोन्ही दाटून आलं। वाचण्याआधी त्या कागदातून भेळ खाल्ली होती का यांनी? बरं, अजून एक शोकांतिका म्हणजे नार्वेकर दीनानाथ मंगेशकरांचा उल्लेख दीनदयाल मंगेशकर करत होते आणि वाटेल तसं मराठी वाचून दाखवत होते। त्यावेळी सभागृहात उपस्थित एकाही आमदाराला आक्षेप नोंदवावासा वाटला नाही। नार्वेकरांना ना दीनानाथ मंगेशकर माहीत आहेत ना दीनदयाळ उपाध्याय। काल नार्वेकरांनी आशाताईंच्या निधनाचा नाही तर मराठीच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडला। त्यावर एकाही सदस्यानं ब्र देखील न काढून या शोकप्रस्तावाला जणू संमतीच दिली आहे। असं आहे की आपल्या राज्य विधानसभेचे अध्यक्ष जे राहुलजी नार्वेकर आहेत ते साधारणपणे मी इंग्रजीतून कसा शिकलोय, मी कसा सुशिक्षित आहे, मी कसा वकील होतो आणि मला कसं कायद्याचं ज्ञान आहे हे बऱ्याच वेळेला आम्हा सर्वांना दाखवून इम्प्रेशन कायम मारत असतात, हे आम्ही अनुभवलेलं आहे। दरम्यान नार्वेकरांनी कोणते शब्द चुकीचे वापरले बघूया। नार्वेकरांच्या 5 मिनिटांच्या भाषणात गंभीर चुका आढळल्या। चुकीचे 11 शब्दोच्चार त्यांनी केलेले आहेत। मूळ शब्द रसिकांचा होता, नार्वेकरांनी रेसिकांचा असा उच्चार केला। अलौकिकचा अवलौकिक असा उच्चार केला। दुर्दम्यचा दुर्दमय असा उच्चार केला। सुरांतीचा सुरानी असा उच्चार केला। अभंगातीलचा अवंगतील असा उच्चार केला। शृंगारचा श्रीगार, वेदनाचा वेदन, गांभीर्यपूर्वकचा गंभीर्यपूर्वक। तर आशा भोसलेंचं नाव आशा भोसले घेतलं। दीनानाथ मंगेशकरांचं नाव पंडित दीनदयाळ मंगेशकर असं घेतलं। तर नार्वेकरांच्या भाषणातले अडखळलेले 9 शब्द कोणते बघूयात। घनश्यामाच्या, झेलूनही, प्रेमगीतातील, मधाळ, विरहगीतातील, पेलता, विरहाच्या, वैविध्यपूर्ण, यथोचित। पद्मविभूषण आशा भोसले यांचा जन्म 8 सप्टेंबर 1933 रोजी सांगली येथे झाला। पंडित दीनदयाल मंगेशकर यांच्या संगीताचा वारसा घेऊन जन्माला आलेल्या मंगेशकर भावंडे ही भारताच्या आणि मराठी लालाटीचे वैभव आहे। आशा भोसले या पंचरत्नापैकी एक होत्या। दैवी स्वरांचे चांदणे पेरून 8 दशकांहून अधिक काळ रसिकांच्या हृदया सिंहासनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अलौकिक प्रतिभेच्या त्या महान गायिका होत्या। बहुमुखी प्रतिभा आणि अलौकिक स्वरांची देणगी त्यांना लाभली होती।